नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे। अतिशय महत्त्वाची बातमी येताना दिसत आहे की इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा 2026चा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। त्यासाठीची लिंकसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे। आपण पाहू शकता, निळ्या रंगामध्ये लिंक आलेली आहे। चला तर जाणून घेऊया कशाप्रकारे आपण आपल्या विद्यार्थ्यांचे, आपल्या पाल्यांचे कशाप्रकारे शिष्यवृत्तीचा निकाल पाहू शकतो आणि त्यानंतर आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या अर्जामध्ये म्हणजेच पुनर्पडताळणी अर्जसुद्धा करू शकतो। तर आपण लिंकवर क्लिक केलेलं आहे। आपण परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर आलेलो आहोत। आपण पाहू शकतो उजव्या कोपऱ्यामध्ये शाळा लॉग इन दिलेला आहे। यातून आपल्याला आपण विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहे। त्यानंतर आपण डाव्या कोपऱ्यात पाहू शकतो अंतरिम निकाल विद्यार्थ्यासाठी फेब्रुवारी 2026 अशा सर्वात वरती दिलेल्या टॅबला आपण टिक करून घेणार आहोत। एकदा का आपण शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2026 विद्यार्थ्यांसाठी या टॅबला क्लिक केलं की आपण एक पॉपअप विंडो ओपन होताना पाहू शकतो। या पॉपअप विंडोमध्ये आपल्याला विद्यार्थ्याचा सीट नंबर आणि आईचे नाव टाकायचे आहे। तर आपण आपल्या शाळेत शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे सीट नंबर आणि आईचे नाव जर आपण एका रजिस्टरवर लिहून ठेवले तर आपल्याला पटापट आपल्या शाळेचा निकाल तपास लावता येईल। तर आता मी माझ्या विद्यार्थिनीचा सीट नंबर टाकून घेतो आणि त्यानंतर तिच्या आईचे नाव टाकून घेतो। सीट नंबर ही पूर्ण दाखवता येणार नाही। यूट्यूबच्या पॉलिसीप्रमाणे मी जेवढा भाग दाखवू शकतो तेवढा दाखवणार आहे आणि त्यानंतरचा भाग मी लपवून टाकलेला आहे। तर अशा प्रकारचा आपल्याला सीट नंबर टाकून घ्यायचा आहे। प्रत्येका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटवरचा सीट नंबर आपण पाहू शकतो। त्यानंतर आपल्याला पुढे विद्यार्थ्याच्या आईचे नाव इथे टाईप करून घ्यायचे आहे। आईचे नाव टाईप करून घेतल्यानंतर हे जे निळ्या रंगाचं सबमिटचं बटन आहे ते दाबून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याचा निकाल पाहायला मिळत आहे। माझी विद्यार्थिनी दोन्ही पेपरमध्ये पात्र झालेली आहे। तर त्या विद्यार्थिनीचं खूप खूप अभिनंदन। अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या वर्गातील विद्यार्थिनींचे अशा प्रकारे रिझल्ट बघून त्यांना शुभेच्छा पाठवू शकता। तर अतिशय आनंदाची बातमी, सर्वात प्रथम आपण हे निकाल बघून आपल्या विद्यार्थ्यांना विश करू शकता, ठेवू शकता आणि त्याची PDF तुम्ही विद्यार्थ्यांना सेंडसुद्धा करू शकता। त्यासाठी हिरवं बटन आपण दाबून घ्यायचं आहे। तर ही PDF सेव्ह करून झालेली आहे। त्यानंतर मी निळ्या रंगाचं बटन दाबून माझ्या इतर विद्यार्थ्यांचे सुद्धा सीट नंबर व आईचे नाव टाकून अशाच प्रकारे मी निकाल तपासून घेणार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येतील। धन्यवाद।